नमस्कार, मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते। तर इथे बघा मी ना आज रव्याच्या पापड्या करते। तर इथे 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि 8 वाट्या इथे पाणी घेतलं आहे। तर पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 1 वाटी आपण रवा घेतला ना तर 8 वाट्या मी पाणी घेतलं इथे आणि त्या पाण्याला चांगली उकळी आली ना की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि एका हाताने आपल्याला असं हलवत ना रवा त्यामध्ये घालायचं आहे, कारण कसं गुठळ्या नाही होऊन द्यायच्या यामध्ये। आणि ते बारीक रवाच वापरायचा, छान पापड्या होतात। तर आता बघा हा आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि रवा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर आता इथे सुरुवातीला नाही हे पातळ असतं, त्यानंतर असं बघा घट्ट होतं हे बघा। तर आता मी गॅस बंद करते। 5 ते 10 मिनिटात आपल्याला हा रवा शिजतो। त्यानंतर ना मी ते एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला आता पापड्या घालायच्या। तर ते ना मी स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यावरती ह्या पळीने अशा छोट्या छोट्या पापड्या घालायच्या आहेत आणि हलक्याशा अशा पसरवून घ्यायच्या। जास्त घट्ट म्हणजे जाड आणि नाहीतर पातळ अशा ठेवायच्या नाहीत, मिडियमच ठेवायच्या। तर इथे बघा आता ह्या सगळ्या पापड्या मी अशा आता करून घेणार आहे आणि ह्या फॅनखाली सुद्धा सुकतात चांगल्या। तर इथे बघा हे बघा असं ना थोडंसं पळीने पसरवून घ्यायच्या, थोडंसं टाकायचं आणि पसरवून घ्यायच्या। आणि ह्या पापड्या ना खूप छान होतात आणि झटपट होतात अगदी, म्हणजे काय जास्त त्याला कष्ट नाही लागत बघा। आणि कधीतरी आपण म्हणजे अशा तळून वगैरे खाऊ शकतो, मुलांना पण आवडतात। तर आता बघा या सगळ्या पापड्या मी करून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी रवा घेतला होता, त्याच्या एवढ्या पापड्या झालेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही। आणि इकडे ऊन येतं आता, कसं थोडा वेळ झाला जास्त ना त्याच्यामुळे ऊन येऊन गेले तिथून। त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि माझ्यासाठी मग 2 मी चपात्या घालून घेतल्या आणि त्याच्यासोबत म्हणजे मटकीची भाजी होती सकाळी यांना टिफिनला दिलेली। तर मटकीची भाजी आणि 2 चपाती मी सकाळचा नाश्ता केला माझा। त्यानंतर मी कधी चपाती खात नाही सकाळची, पण म्हटलं आता उशीर पण झाला होता ना तर चपाती खाऊन घेतली। त्यानंतर ही दुपारची वेळ आहे, आता दुपारी ना ह्या आपल्या पापड्या आहेत त्या वरून सुकल्या होत्या, त्याच्यामुळे मी काय केलं या अशा उलट्या करायच्या होत्या ना, म्हणून म्हटलं मग मी त्या एका ताटामध्ये काढल्या, कारण बाहेर खिडकीमध्ये ऊन होतं। तर म्हटलं उन्हामध्ये ठेवूया। तर हे बघा इथे मी आता उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशीचा आता हा व्हिडिओ आहे। इथे बघू शकता तुम्ही आपल्या पापड्या छान अगदी सुकलेल्या आहेत। उन्हामध्ये मी जास्त वेळ नव्हत्या ठेवल्या, ऊन म्हणजे कमीच होतं। तर आता ह्या फॅनखाली छान अशा कडक एकदम वाळलेल्या आहेत आणि आता आपण तळून बघूया त्या पापड्या। तर इथे बघा थोडंसं तेल ना जास्त गरम झालं होतं, त्याच्यामुळे त्या लालसर झाल्या। तर खूप छान अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। तर आजचा ब्लॉग कसा आवडला तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत